नमस्कार. सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस, ज्याला आपण बोलीभाषेमध्ये मानदुखी म्हणतो, आयुर्वेदामध्ये ज्याचं नाव आहे विश्वाची, अशा आजाराची आपण आज सविस्तर माहिती पाहू आणि त्यावरचे प्रभावी उपचार कसे आहेत याची आपण माहिती घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, डॉक्टर मनोज देशपांडे, कल्पतरू आयुर्वेदिक चिकित्सालयामधून आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज मी तुम्हाला एक गोष्ट नोटीस करायला सांगणार आहे. हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मानेची पोझिशन कशी आहे, तुमची मान खाली झुकलेली आहे का, आणि तुमचा मोबाईल तुमच्या छातीजवळ जवळ धरलेला आहे का? जर याचं उत्तर हो असेल तर आपण आपली मान लगेचच सरळ करा, कारण नकळतपणे तुम्ही तुमच्या मानेच्या मणक्यावरती प्रचंड अत्याचार करत असता. आजकाल आपल्यापैकी अनेकांना मानेमध्ये सतत जडपणा जाणवतो. सकाळी उठल्यानंतर मान सहज डावीकडे किंवा उजवीकडे फिरवता येत नाही. मानेची ही वेदना हळूच काही दिवसांनी खांद्यापर्यंत उतरते किंवा नंतर मानेतून मग हातांच्या बोटांना मुंग्या येणे, हात सुन्न पडणे, बधीरपणा वाटणे, हातातली शक्ती कमी होणे, तर कधी कधी अशी चक्कर येते की त्यामुळे सगळं आजूबाजूचं फिरायला लागतं. तर अशी अनेक लक्षणं ही सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस मध्ये होतात. तर यापैकी कुठलीही तुम्हाला लक्षणं होत असतील तर तुम्ही समजून घ्या की पुढे जाऊन तुम्हाला सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस हा आजार नक्की होऊ शकतो. अनेक लोक दुर्दैवाने सुरुवातीला याच्याकडे साधी मानदुखी म्हणून दुर्लक्ष करतात, पेन किलर खातात, मलम लावतात, मान मोडून घेतात, अनेक काहीतरी उपचार करत राहतात, परंतु त्याचे नंतर गंभीर परिणाम होतात. पण ही तात्पुरती मलमपट्टी ही नंतर तुम्हाला महागात पडते, हाताची शक्ती कमी होते, न्यूरोपॅथी झाल्यामुळे हातामध्ये मुंग्या यायला लागतात. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. यामध्ये मानदुखीची कारणं, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसची कारणं, त्याच्यावर केले जाणारे पंचकर्म उपचार, औषधोपचार या सगळ्यांची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर मित्रांनो, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेऊया. आपल्या मानेमध्ये या आजारामध्ये नक्की काय घडत असतं ते आपण जाणून घेऊया. तर आपल्या मानेच्या भागामध्ये मणक्यांची अशी 7 हाडं असतात, ज्याला आपण सर्व्हायकल व्हर्टिब्री असं म्हणतात. या हाडांच्या मध्ये जसं आपल्या गाडीमध्ये शॉक ॲब्सॉर्बर सारखं काम करणारी वस्तू असते, त्याप्रमाणे एक गादी असते, त्याला डिस्क म्हणतात. या गादीचं काम काय? जेव्हा आपण मान हलवतो तेव्हा मानेला धक्का लागू नये म्हणून शॉक ॲब्सॉर्बर सारखी ही आपली डिस्क काम करत असते. पण जेव्हा वय वाढतं, आपल्या चुकीच्या सवयी, बसायच्या सवयी चुकीच्या असतात, पाण्याचं प्रमाण कमी होतं, तेव्हा त्यातलं वंगण कमी व्हायला लागतं, ही गादी कोरडी होते, चपटी व्हायला लागते आणि त्यामुळं 2 मणक्यांमधलं अंतर कमी व्हायला लागतो, गॅप कमी व्हायला लागतो आणि नसांवरती दाब पडायला लागतो. या नसा दाबल्या गेल्यामुळं त्या वेदना थेट हातापर्यंत यायला लागतात. याला रेडिक्युलोपॅथी असे म्हणतात. तर या आजारांची मुख्य कारणं आणि आधुनिक जीवनशैली याचा कसा संबंध आहे हे आपण पाहूया. पूर्वी हा आजार वयाच्या 50 नंतर व्हायचा, पण आज 20तले 25तले तरुण हे आमच्या दवाखान्यामध्ये जेव्हा येतात, हा नक्कीच तेव्हा एक चिंतेचा विषय बनून जातो. तर याची मुख्य कारणं कुठली आहेत? पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे टेक्स्ट नेक सिंड्रोम. जेव्हा आपण मान सरळ ठेवतो तेव्हा मानेवर साधारण 5 किलो वजन असतं, पण जेव्हा आपण मान 60 अंशात खाली झुकून मोबाईल पाहतो तेव्हा मानेच्या मणक्यावर तब्बल 27 किलो एवढा प्रचंड ताण येतो. तासनतास ही पोझिशन राहिल्यामुळे मणक्यांची झीज जास्त वेगाने व्हायला लागते. दुसरं कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीची बैठक, बॅड पोस्चर. IT प्रोफेशनल, बँक कर्मचारी, डेस्क जॉब करणारे लोक कम्प्युटर स्क्रीन ही त्यांच्या डोळ्यांच्या सरळ रेषेमध्ये ठेवत नाहीत, मान वाकून ते दिवसेंदिवस काम करत असतात. तिसरं महत्वाचं कारण आहे ती म्हणजे चुकीची उशी वापरणं. खूप जाड किंवा खूप कडक अशी उशी जर तुम्ही वापरली, रात्रभर तुम्ही त्याच पोझिशनमध्ये राहिला, तर मानेचा कोन असतो तो बिघडतो आणि त्यामुळे मणक्यावर आणि मधल्या गादीवरती ताण येतो. चौथं कारण आहे ते म्हणजे अचानक झालेली दुखापत. दुचाकीवरून जाताना खड्ड्यांमधून बसणारे झटके जे असतात किंवा प्रवासामध्ये अचानक मान लचकते आणि त्यामुळे त्याचं पर्यवसन पुढे सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस मध्ये होऊ शकतं. आता आपण पाहूया की आयुर्वेद या समस्येला कसं समजावून सांगतं. आयुर्वेदामध्ये सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसचा संबंध
वात, पित्त आणि कफ या दोषांपैकी वात दोषाची जास्त प्रमाणामध्ये आहे. या आजाराला आयुर्वेदाच्या परिभाषेमध्ये ग्रीवास्तंभ किंवा मन्यास्तंभ असं म्हटलं जातं. मानेचा हा जो भाग असतो हा वात दोषाच्या प्रभावाखाली येतो. जेव्हा आपण वात वाढवणारा आहार घेतो, जसं की खूप कोरडे पदार्थ, थंड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, जंक फूड, फास्ट फूड, शिळं अन्न, हरभरा, वाटाणा यासारखे वातुळ पदार्थ, या सगळ्या गोष्टींमुळे शरीरामध्ये रुक्षता किंवा ड्रायनेस वाढतो आणि या रुक्षतेमुळे मणक्याच्या गादीला एक जे विशिष्ट प्रकारचं वंगण किंवा आयुर्वेदामध्ये याला श्लेषक कफ असतो म्हणतात, तर तो कमी व्हायला लागतो आणि त्याचं पोषण झाल्यामुळे तिथे झीज व्हायची प्रक्रिया ही होते. आयुर्वेदामध्ये याला अस्थि मज्जागत धातुक्षय असे म्हणतात. म्हणजे हाडांचं आणि मणक्यांचं दोघांचंही पोषण या आजारामध्ये कमी होतं. जेव्हा पोषण कमी होतं आणि वात वाढतो तेव्हा मणके कडक होतात आणि हालचाल करायला त्रास होतो. घरच्या घरी करायचे सोपे काही उपाय आहेत ते आपण पाहून घेऊया. जर तुम्हाला हा त्रास नुकताच सुरू झाला असेल तर खाली आता मी तुम्हाला जे सांगणार आहे उपाय ते तुम्ही जरूर करून बघा. प्राथमिक अवस्थेमध्ये यांचा नक्की उपयोग होऊ शकतो. औषधी तेलाचा हलका मसाज, ज्याला स्नेहन असं म्हटलं जातं. मानेवर कधीही जोरात मालिश करायची नाही, मान कडाकड मोडून घ्यायची नाही. ही गोष्ट आपण नक्की लक्षात घ्या, कारण ते अतिशय धोकादायक आहे. महानारायण तेल, प्रसारणी तेल यासारखं एखादं तेल घेऊन तुम्ही कोमट करा आणि त्यांनी मानेच्या मागच्या बाजूने हलक्या हाताने मसाज करत वरच्या दिशेने मुवमेंट करा आणि त्यानंतर गरम पाण्याच्या पिशवीने तिथं शेक द्यायला विसरू नका. त्यामुळे स्नेहन आणि स्वेदन हे दोन्ही उपाय होऊन जातात. सुंठ आणि अश्वगंधा या अत्यंत पॉवरफुल वातशामक वनस्पती आहेत. मणक्यांना याच्यामुळे ताकद मिळते. अश्वगंधामुळे रात्री झोपताना त्यामुळे पाव चमचा सुंठ, अर्धा चमचा अश्वगंधा याचं मिश्रण तुम्ही गरम दुधाबरोबर घेतलं तर वातदोषांचं शमन होतं. पुढची एक महत्वाची वनस्पती आहे ती आपल्या स्वयंपाकघरातली, ती म्हणजे लसूण. लसणाचा क्षीरपाक. तर साधारण 1 कप दुधामध्ये साधारण 4 ते 5 लसणाच्या कुड्या घ्या ठेचून आणि ते उकळून तुम्ही जे दूध बनतं त्याला लसूण क्षीरपाक असं म्हणतात. हा क्षीरपाक तुम्ही रोज घेत जावा, त्यामुळे वात कमी होतो. उशी बदलणे. योग्य प्रकारची उशी वापरा. जाड किंवा कडक उशी घेऊ नका. ऑर्थोपेडिक उशी मार्केटमध्ये मिळते, ती तुम्ही वापरा, म्हणजे मणक्याची पोझिशन तुमची नैसर्गिक राहील. आहारातले बदल हे सुद्धा आयुर्वेदाचं एक बलस्थान आहे सल्ल्यामधलं. यामध्ये फ्रीजचं पाणी, वातुळ पदार्थ, जास्त चहा कॉफी घेणं या गोष्टी बंद करून पौष्टिक गोष्टी ज्या असतात, दूध आहे, तूप आहे, डिंक आहे, उडीद आहे, खजूर यासारख्या गोष्टींचा वापर करावा. विशेष पंचकर्म कल्पतरू चिकित्सालयामध्ये कोणती केली जातात ते आपण पाहूया या आजाराच्या बाबतीमध्ये. मित्रांनो, जर तुम्हाला सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसचा जुना त्रास असेल, हात सुन्न पडत असतील, हातातली वस्तू गळून पडत असतील, तुम्हाला मानेचा बेल्ट वापरायला सांगत असतील आणि जर तुम्हाला सर्जरीचाही सल्ला मिळाला असेल तर ह्या घरगुती उपायांच्या पुढे जाऊन काही आपण क्लासिकल उपचार पाहूया. ते आपण आता पुढे पाहणार आहोत. याच्यामुळे तुमची शस्त्रक्रियेची गरज ही नक्की वाचू शकते. त्यासाठी काही औषधोपचार आणि पंचकर्म उपचार मात्र जरुरीचे असतात. पहिला महत्वाचा उपाय आहे ती म्हणजे स्थानिक बस्ती, ग्रीवा बस्ती. यामध्ये मानेचा जो दुखरा मणका आहे त्या मणक्याच्या भोवती उडदाच्या पिठाचं आळं केलं जातं आणि तिथं वनस्पतींनी सिद्ध केलेलं तेल, सहचरादी असेल, धान्वंतर तेल असेल, हे 30 ते 40 मिनिट तिथे धरून ठेवलं जातं. यामुळे तिथल्या गादी जी शुष्क पडलेली असते ती रिहायड्रेट होते आणि त्यामुळं दुखणं झटकन कमी होतं. नस्य चिकित्सा, नेझल ऍडमिनिस्ट्रेशन. नासा ही शिरसोद्वारम हे आयुर्वेदामधलं एक महत्वाचं वक्तव्य आहे. नाकात सोडलेल्या वनस्पती सिद्ध जे तेल, तूप असतं त्याचा फायदा हा खांद्याच्या वरचे जे अवयव आहेत त्याला होतो. याच्यामुळे चक्कर येणं ही तक्रार कमी होते. या भागातल्या सगळ्या अवयवांचं पोषण होतं. पत्रपिंड स्वेदन. यामध्ये विशेष वातशामक गुणधर्माची जी पानं असतात त्यांची पोटली बनवली जाते आणि ती गरम करून मानेच्या भागाला शेक केला जातो. 2 ते 3 दिवसामध्ये मान आखडलेली असते ती रिलॅक्स व्हायला लागते, वेदना कमी होते. अग्निकर्म चिकित्सा ही एक इन्स्टंट पेन रिलीफसाठी अत्यंत महत्वाची चिकित्सा आहे, परंतु ती तज्ञ वैद्यांकडनंच जरूर करून घ्यावी. त्यामुळे तुम्हाला टेबलवरच नेक पेन मध्ये रिलीफ मिळतो. आणि त्याचप्रमाणे डाएटचा महत्वाचा भाग आहे. हा मी वरती तुम्हाला अनेकदा सांगितलंय की खाण्यापिण्यामध्ये तुम्ही पौष्टिक पदार्थ, हाडांना, स्नायूंना ताकद देणारे पदार्थ असतात ते घेतले पाहिजेत.
त्याचप्रमाणे तुमचं जे काम जे आहे, बसणं जे आहे, पोश्चर जे आहे, हे करेक्ट करणं हे फार महत्वाचं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन, पेन किलर खाऊन आजार तुमचा तुम्ही दाबू नका. त्याच्यामुळे आजार बरा होणार नाहीये, उलट तुमचे किडनी, यकृत यासारख्या अवयवांना एक मोठा धोका तुम्ही निर्माण करत आहात. आयुर्वेदिक पंचकर्म औषधोपचारानं मणक्याचं ऑपरेशन हे टाळता येऊ शकतं. गरज आहे ती फक्त योग्य वेळी योग्य पाऊल उचलायची. जर तुमच्या घरात किंवा ओळखीमध्ये कोणी या आजाराने त्रस्त असेल तर तज्ज्ञ वैद्यांचा जरूर आजच सल्ला घ्या आणि हा महत्वाचा व्हिडिओ त्या गरजू लोकांना, विशेषतः बैठक काम आणि IT क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना, मोबाईलच्या भोवती दिवसभर पडून असणाऱ्या लोकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. त्यामुळं त्यांची सर्जरीची गरज टळू शकते आणि ताठ मानेने ते त्यांचं आयुष्य व्यतीत करू शकतात. धन्यवाद.